बातमी आहे सुनील केदार यांच्या संदर्भात। सुनील केदार यांची आमदारकी रद्द झालेली आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी देखील रद्द करण्यात आलेली आहे। नागपूर पोलिसांनी विधिमंडळाला सुनील केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली आहे। तर या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्यात पाहूयात। सुनील केदारच्या प्रकरणामध्ये त्यांना खालच्या कोर्टाने या ठिकाणी 5 वर्ष सजा सुनावलेली आहे। तर त्यांना आता अपीलमध्ये जाण्याची संधी आहे। जसं या लोकांना अपीलमध्ये जाण्याची बीजेपीच्या खासदारांनी आमदारांना संधी दिली, त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याच्या मागे ते लागले नाही। आज रविवार आहे, आज रविवारी एवढी काय घाई झाली होती भाजपला, पण हे जे देशात भाजपमध्ये असेल तर ते गुजरातच्या वॉशिंग मशीन मध्ये धुतले जातात अशा पद्धतीचे त्यांचेच खासदार आमदार चर्चा करतात। नियमानुसार जेव्हा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होते त्यावेळी कायदा असा आहे की ती शिक्षा प्रोनाऊन्स झाल्यापासूनच आमदारकी ही त्या ठिकाणी रद्द होते। जर त्या ठिकाणी कन्व्हिक्शनला स्टे मिळाला तर ती आमदारकी वाचते, अन्यथा ती आमदारकी जाते। त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं होण्याचं कारण नाहीये। जे काही कायद्यात आहे ते कायद्याप्रमाणे होईल। सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली, जे काही कायद्याची प्रक्रिया आम्ही त्याचा सन्मान करतो, पण एक प्रश्न तर नेहमी उपस्थित होणार की असली कुठली कारवाई जेव्हा भाजपच्या आमदारांवर किंवा खासदारांवर होते तेव्हा वेगळा न्याय का लावला जातो, त्यांना अपील करण्याची का संधी देण्यात येते आणि ती काँग्रेसच्या लोकांना का देण्यात येत नाही? कोर्ट त्या भाजपच्या आदेशावर चालतं का? त्याच्यामुळे आपण केलेल्या चुका, आपण केलेले गुन्हे, आपण केलेले भ्रष्टाचार या आधाराने जर न्यायालयाने निर्णय दिला तर भाजपवर ढकलून तुम्हाला नामनिराळं होता येणार नाही। घोटाळा हा घोटाळा आहे, कोर्टाने सिद्ध केलेला आहे आणि सजा झाल्यावर आमदारकी जाते। त्याप्रमाणे योग्य असेल ती संविधानाच्या चौकटीत कायद्यानुसार कारवाई होत असते।